लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कारवाया। आंतरजिल्हा स्तरावर मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 1,70,000 रुपयांच्या 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईमुळे लातूरसह पुण्यातील विविध गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे। मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावनकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी पार पाडली। लातूर शहरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथक तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे नवीन रेणापूर रेल्वे स्टेशन मार्गावरील बायपास रोडवर सापळा रचण्यात आला। सायंकाळी 4:30च्या सुमारास संशयितास ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महादेव शिवाजी गरड, वय 26 वर्ष, राहणार अंबुलगा, तालुका चाकूर असे आहे। त्याच्याकडील होंडा युनिकॉर्न मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। अधिक चौकशीत त्याने लातूर तसेच पुण्यातील सिंहगड रोड व धायरी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्या सांगण्यावरून अजिंक्य सिटी परिसरातून आणखी 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। जप्त वाहनांमध्ये प्रामुख्याने होंडा, युनिकॉर्न व शाईन या मॉडेल्सचा समावेश आहे। एकूण 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्या लातूर व पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे उघड झाले। या प्रकरणी शिवाजीनगर, गांधी चौक, MIDC लातूर तसेच सिंहगड पुणे पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले। तसेच आरोपीने आणखी 5 मोटारसायकली चोरी करून विक्री केल्याची कबुली देखील दिली आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, युवराज गिरी, प्रदीप स्वामी, मोहन सुरवसे, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, शैलेश सुंडे यांच्या पथकाने केली। दरम्यान नागरिकांनी वाहनांची सुरक्षितता राखण्यासाठी योग्य लॉकिंग प्रणालीचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी पार्किंग करताना दक्षता घ्यावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन लातूर पोलिसांनी केले। नमस्कार, मी रमेश गोपाळ नागिने। मी 4 मार्चला MIDC पोलीस स्टेशनमध्ये माझी गाडी चोरी केल्यामुळे मी तक्रार नोंद केली होती। तर ती गाडी माननीय सन्माननीय पावकर साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी दिवस रात्र एक करून माझी अवघ्या 15 दिवसांमध्ये माझी गाडी मला परत मिळवून दिली। त्याबद्दल मी माननीय पावकर साहेबांचे आणि सर्व टीमचे पुनश्च आभार व्यक्त करतो। धन्यवाद।